आ बुद्धं मधुरं धम्मं मधुरं संघं मधुरं त्रिरतं मधुरं संघं मधुरं त्रिरतं मधुरं दानं मधुरं समता मधुरं शान्ति मधुरं विमुक्ति मधुरं दानं मधुरं समता मधुरं शान्ति मधुरं विमुक्ति मधुरं बुद्धं मधुरं धम्मं मधुरं संघं मधुरं त्रिरतं मधुरं संघं मधुरं त्रिरतं मधुरं शीलं मधुरं मुदिता मधुरं करुणा मधुरं उपेक्षा मधुरं शीलं मधुरं मुदिता मधुरं करुणा मधुरं उपेक्षा मधुरं बुद्धं मधुरं धम्मं मधुरं संघं मधुरं त्रिरतं मधुरं संघं मधुरं त्रिरतं मधुरं नैष्ठं मधुरं अधिष्ठान मधुरं प्रज्ञा मधुरं मैत्री मधुरं नैष्ठं मधुरं अधिष्ठान मधुरं प्रज्ञा मधुरं मैत्री मधुरं बुद्धं मधुरं धम्मं मधुरं संघं मधुरं त्रिरतं मधुरं प्रतिपाद्य धम्म परिषद 2007 यांच्या वतीनं प्रथम या हॉलमध्ये सिक्कीम कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या या हॉलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. पण 50 वर्षापूर्वी या देशामध्ये एक रक्तहीन क्रांती झाली आणि ही रक्तहीन क्रांती म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी केलेला बौद्ध धर्माचा अंगीकार. यानंतर उद्भवलेल्या समस्या, विशेषतः धम्मविषयक समस्या यांच्याकडं लक्ष खेचण्यासाठी, लक्ष वेधण्यासाठी
एक बौद्धिक अशी चळवळ करण्याची आवश्यकता होती. त्याचबरोबर या देशामध्ये जो शतखंडित असा झालेला बौद्ध धर्माचा इतिहास, त्याला एक पुन्हा एकत्र एकसंध करण्याची वैचारिकदृष्ट्या गरज होती. आणि त्या गरजेपोटी हे जे अखिल भारतीय धम्म परिषदेच्या वतीनं आम्ही इतिहास आणि संस्कृती विषयक चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. तर या मागची जी कल्पना आहे मी आपल्या विषयात करतो की काही लोकांना असं वाटेल की अखिल भारतीय धम्म परिषद 2007 म्हणजे काय. तर 21 वर्षापूर्वी आम्ही एक अशी परिषद घेतली होती, तेव्हा डॉक्टर आनंद कौशल्यानी ही तिचे अध्यक्ष होते. आणि तेव्हा ज्या चर्चा झाल्या होत्या तर त्यावेळी आम्ही हे नाव घेतलं होतं आणि मधल्या काळात कुठलाही कार्यक्रम झाला नाही. त्याचंच हे नाव आम्ही आता पुढं चालवलं आहे. परंतु आज जी चर्चा होणार आहे ती धम्माच्या सगळ्या बाह्य अंगावर आणि धम्माच्या एकूण स्वरूपावर होणार आहे. आणि त्यामधले प्रख्यात विद्वान इथं आलेले, त्यापैकी आदरणीय माशम मोरे साहेब हे बुद्धगयेहून इथं आलेले. आणि त्यांनी लिहिलेली पुस्तक आपल्याला प्रसिद्ध माहीत, महाराष्ट्रातील बौद्ध धर्माचा इतिहास, हिस्ट्री ऑफ गुजरात याचा नावाचं ते बुद्धिझमचं पुस्तक आहे. त्याचबरोबर अलीकडे त्यांनी अगदी नवीन जे पुस्तक आहे ते जागतिक बौद्ध धर्माचा इतिहास, असं त्यांनी या सगळ्या बौद्ध अवशेषांचा अभ्यास करूनच लिहिलेली ही पुस्तकं महत्त्वाची आहेत. ते आजच्या या समारंभाचे उद्घाटन आहे. त्याचबरोबर आजचं जे हे चर्चासत्र आहे त्याच्या केंद्रस्थानी असलेले आदरणीय गुरुवर्य जामखेडकर सर हे इथं हजर झालेले आहेत. त्याचबरोबर माझ्या भगिनी पलीकडे योजना भगत आहेत, डॉक्टर योजना भगत. आणि त्याचबरोबर इकडे माझ्या दुसऱ्या भगिनी आहेत, त्या म्हणजे डॉक्टर अनिता राणे कोठारे. हे सगळे या विषयातले तज्ज्ञ आहेत. त्याचबरोबर समोर माझे मित्र बसलेले, मागे जागा त्यांच्या खूप छान आहेत म्हणून ते माझे विद्वान मित्र डॉक्टर जयपाल कठारे वाईवरून इथं आलेले आहेत. आता एकच व्यक्ती इथे येणार आहे ती म्हणजे पंडित साहेब सूरज पंडित, आणि ते येण्याच्या मार्गावर. तत्पूर्वी आपल्याला सुरुवात करायची पण मी बोलत आहे, प्रास्ताविक बोलत आहे. तेव्हा मित्रांनो, ही जी कल्पना आहे ही कल्पना अभिनव असल्यामुळे कदाचित या कल्पनेला प्रतिसाद देणार लोक आज कमी असतील, पण मला माहिती आहे निश्चितपणे उद्या आणि त्यानंतरच्या काळामध्ये ही संख्या वाढत जाईल. खरं तर विज्ञानाने प्रगती केली आहे, परंतु विज्ञानाने पण आजचं पाहू शकतो, उद्याकडे पाहू शकतो, परंतु कालकडे पाहू शकत नाही. या अर्थानं विज्ञानाची ही प्रगती ही माझ्या मते इतिहासाला पूरक जरी असली तरी इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असल्याशिवाय कालचा इतिहास आपल्याला दिसणार नाही. इतिहास हे आपले पंख आहेत आणि त्या पंखाशिवाय आपल्याला भूतकाळाकडे झेप घेता येणार नाही असं मला वाटतं. त्यामुळं ह्या इतिहास नीट जाणून घेणं, मग त्याच्यामध्ये सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, सर्व प्रकारचा इतिहासाचे अनेक प्रकार आहेत. तर आपण इथे सांस्कृतिक इतिहासाची एक पुनर्बांधणी इथं करून नवीन जे संशोधन, अद्ययावत जे संशोधन आपल्यापर्यंत आलेलं आहे त्या संशोधनाकडे आपल्याला जायचं आहे. आपणाला इतिहासाकडे जायचे आहे. इतिहास आपणाकडे येणार नाही, आणता येणार नाही. या अर्थाने इतिहास आपणाकडे आणण्यासाठी जी माध्यम आहेत, जे विद्वान आहेत, माझ्यासमोरही बसले आहेत, कुठेही बसलेले आहेत, आपल्या सर्वांना मी विनंती करतो की ही जी काही इतिहासविषयक जाणीव असल्याशिवाय कुणालाही चांगला नागरिक बनता येणार नाही. खरं तर धर्मापर्यंत आपण पोहोचलो, पण संस्कृतीपर्यंत आपण जात नाही. संस्कृती ही सर्वांची व्यापक अशी चळवळ आहे आणि ती कुणाला नको असो, हवी असो, ती आपल्या मागे असते. या अर्थाने एका संस्कृतीची आपण बाळे आहोत आणि त्यामुळे आपण एकत्र आलो आहोत. तेव्हा ही संस्कृती नेमकी काय आहे, कशी होती आणि जे लिहिलं जाते तिच्याबद्दलचं ते इंटरप्रिटेशन काय आहे, चूक आहे की बरोबर आहे, याची मीमांसा इथे मला वाटतं अपेक्षित आहे. मी आपल्याला विनंती करीन, हा जो 2 दिवसाचा चर्चासत्राचा कार्यक्रम आहे याकडे आपण लक्ष देऊ आहात. जे लोक आलेले आहेत आणि येणार आहेत, तर आज रजा नाही आहे हे आपल्याला माहीत आहे. आणि त्यामुळे जे आले त्या सगळ्या माझ्या मित्रांना मी यावरून सांगेन ही चर्चा अत्यंत मौलिक आहे आणि ही चर्चा प्रात्यक्षिकासह होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला
त्याच्या लेण्यातल्या त्याचे मुंबईमध्ये जवळजवळ 234 किंवा 264 अवशेष असं मला ऐकायला मिळालं. आणि म्हणजे मुंबई ही सुद्धा किती बौद्धांच्या जवळ आहे, पण बौद्ध तिच्यापासून खूप दूर गेलेले आहे. तेव्हा त्या संस्कृतीकडे सुद्धा पाहण्याचा एक चांगला डोळा तयार होईल अशी भावना बाळगून आम्ही परिसर आयोजित केले. आणि विशेष म्हणजे यातल्या कुठल्याही मुलांनी कुठलेही आढेवेढे न घेता ज्यांच्याकडे आम्ही गेलो त्यांनी लगेच सांगितलं की आम्ही येत आहोत. आणि त्यांचं मी सुरुवातीलाच आभार मानतो, आपल्या सर्वांचं या हॉलमध्ये स्वागत करतो. आणि कसं आपण काय 2 मिनिटं बोलणार आपण आमच्याशी आणि त्यानंतर उद्घाटनाचा माननीय मोरे साहेब, मित्र पालक आले आणि उपस्थित त्यांना एक 15 दिवसापूर्वी तेव्हा श्री चव्हाण आणि त्यांच्या माध्यमातून नंतर ढाले साहेब आम्हाला सुमय्या बौद्ध केंद्रामध्ये भेटायला आले. त्यावेळी मला खरोखरच मोठा आनंद झाला. महाराष्ट्राच्या एकूण इतिहासाविषयी, त्याच्या सांस्कृतिक योगदानाच्या विषयी विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अनेक नवरत्न होऊन गेले. आधुनिक महाराष्ट्र घडवण्यामध्ये त्यांनी आपापल्या परीने योगदान केलं. आणि या सगळ्यांच्या मध्ये जेव्हा आपण विचार करतो की महाराष्ट्रामध्ये एक मोठं सुधारणेचं असं पर्व 200 वर्षापूर्वी इंग्रजांच्या संपर्कातून निर्माण झालं, त्याच्यातून अनेक सामाजिक चळवळी झाल्या. त्या चळवळींनी समाजातल्या निरनिराळ्या घटकांच्या संदर्भात काही प्रयत्न केले, परंतु ज्या चळवळीमुळे संपूर्ण महाराष्ट्र धार्मिक दृष्ट्या बोलायचं झालं, सामाजिक दृष्ट्या बोलायचं झालं आणि राजकीय दृष्ट्या बोलायचं झालं तर त्याच्यामुळे ढवळून निघाला अशी एक मोठी क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणली. आणि म्हणूनच जेव्हा ढाले साहेबांनी मला विनंती केली की या ठिकाणी आम्ही अशा प्रकारचं चर्चासत्र आयोजित करतो आहोत, ज्याचे 2 भाग असतील. यामध्ये पहिल्या दिवशी आम्ही महाराष्ट्रातल्या बौद्ध धर्माच्या उदयास्ताबद्दल, उदय विकासाबद्दल चर्चा करणार आहोत आणि त्यामध्ये आपलं सहकार्य आम्हाला लाभेल अशी आशा करतो. त्यावेळी मी सांगितलं की मीच नाही तर माझे जे इतर सहकारी असतील ते सुद्धा मोठ्या आनंदाने यात सहभागी होतील. आणि काल जेव्हा आम्ही बोलत होतो त्यावेळी परत त्याचा पुनरुच्चार करावा असा वाटला आम्हाला दोघांनाही की अशा प्रकारचं आपल्या प्राचीन ठेव्याविषयीचं पुनर्निरीक्षण जोपर्यंत आपण करत नाही, त्याचा आढावा घेत नाही, तोपर्यंत आपण नेमके कुठे आहोत आणि पुढे आपल्याला जी वाटचाल करायची आहे त्याचा मार्ग निश्चित कुठला याविषयी कधी कधी संभ्रम निर्माण होतो, तो होणार नाही. दुसऱ्या दिवशीच्या सत्रामध्ये जे या धार्मिक क्रांतीच्या याच्यामध्ये प्रवासामध्ये मोठं योगदान करतायत असे सहकारी, त्याचप्रमाणे चळवळ चालवणारे जे लोक आहेत ते काही आपले विचार प्रकट करणार आहेत. आणि त्यामुळे आज या ठिकाणी या पहिलं सत्र सुरू होत आहे म्हणून मला फार आनंद होतोय आणि तो आनंद व्यक्त करण्यासाठी मी इथे आलो. धन्यवाद.
मित्र हो, मी आजच्या या कार्यक्रमाचे खरं तर तो ऐतिहासिकच आहे, कारण इतिहास विषयक आहे असं म्हटल्यानंतर ऐतिहासिक आहे असं म्हणायला हरकत नाही. या कार्यक्रमाचे उद्घाटक जे आहेत, तर मोरे साहेबांना मी विनंती करतो की या चर्चासत्राचं उद्घाटन झालं असं त्यांनी जाहीर करावं. त्यांनी आपले मनोगत या निमित्तानं व्यक्त करावं. माझे मित्र राजा ढाले, डॉक्टर अरविंद जामखेडकर, डॉक्टर अनिता, डॉक्टर योजना, डॉक्टर सुरेश पंडित, डॉक्टर जयपाल खटारे आणि समोर बसलेले माझे सुज्ञ मित्र, सगळ्यांचीच नाव घेत नाही कारण सगळ्यांचीच नाव घेता येणं शक्य नाही. प्रत्येकजण इथे बसलेले आहेत ते सुज्ञ आहे, विद्वान आहे, विचारवंत आहेत. साधारणपणे 20-25 दिवसापूर्वी राजा ढालेंनी मला फोन केला. त्यावेळेला मी महाराष्ट्रात नव्हतो, बिहारमध्ये होतो, की असं अशी परिषद घेत आहोत, तुम्ही याल का? तर मी म्हटलं मी जरूर येईन, मला पत्र पाठवा. त्यांचं पत्र काही मला मिळालं नाही, त्यांची निमंत्रण पत्रिकाही मला अजूनही मिळालं नाही. गुजरातकडे बिहारमध्ये फ्लड असल्यामुळे थोडीशी हे झालेलं आहे, अस्ताव्यस्त असं तिथं वातावरण निर्माण झालेलं आहे. जे विषय ठेवलेले आहेत ते फारच मौलिक विषय आहेत. प्रत्येक विषय मौलिक आहे आणि त्यामुळे दोन्ही दिवसाचा जो प्रोग्राम होईल तो फारच वैचारिक आणि विचारांना चालना देणार असा होईल. माझं काम त्या मनानं सोपं आहे उद्घाटन करण्याचं. इतिहासाबद्दल अनेक व्याख्या आहेत, त्या व्याख्यांच्याबद्दल मी काही सांगत नाही. काही लोक कवी कल्पनांना इतिहास मानून गेलेले आहेत. काही लोक अनफोल्डिंग ऑफ गॉड्स विशेस, ईश्वराची इच्छा, तिचे पापुद्रे जसे शिकवलेच असते तसा तसा इतिहास घडत जातो. काही लोक प्रारब्ध केवळ प्रारब्ध म्हणून इतिहास असं घडणारच होतं, असं निश्चितच होणार होतं म्हणून इतिहास. माझ्या मते जे काही घडतं ते निश्चितपणे पाठीमागच्या कारणामुळे घडत असतात. जो आपला वर्तमान काळ आहे तो मागच्या निश्चित कारणामुळे वर्तमान काळ झालेला आहे आणि जो आपला भविष्यकाळ होणार आहे तो देखील पाठीमागच्या कारणामुळे अधिक वर्तमान काळात आपण जे काय करू त्या कारणामुळे आपण आपल्याला भविष्य घडवता येईल. मज्जुनिकात म्हटलेलं आहे, हिमस्मिन सती इदम होते, हिमस्मिन असती इदम न होते. असं असेल, अशी कारणं असतील तर तसं घडत जातं, अशी कारणं जर नसतील तर तसं घडत नाही. थोडक्यात म्हणजे इतिहास म्हणजे प्रत्येक समुत्पादाचाच एक आविष्कार आहे असं मला वाटतं. म्हणून इतिहासाकडे पाहताना, कारण इतिहासामुळेच आपला वर्तमान काळ आणि पुढे घडणारा भविष्यकाळ घडणार आहे, म्हणून इतिहासात घडवणारी जी कारणं आहेत त्या कारणाकडे आपण सूज्ञपणे, डोळसपणे, चाणाक्षपणे, कसल्याही प्रकारचं पूर्वग्रह दूषित न ठेवता पाहणं फार आवश्यक आहे. आणि हे कार्य आजची परिषद करेल असं मला वाटतं. एक उदाहरण म्हणून सांगतो, आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचं ज्याला पशुपतीनाथाचा एक सील सापडलेला आहे, तर त्याच्याभोवती काही प्राणी दाखवलेले आहेत. एका दुसऱ्या सीलमध्ये काही सर्प, नाग असे दाखवलेले आहेत. म्हणून एकानं असा हे केलेला आहे की ती एक शिवाचीच मूर्ती आहे, कारण शिव हा पशुपतीनाथ जंगलात राहणारा आणि त्या त्याला नागाभोवतीच तो रक्त करणारा मनुष्य, म्हणून ती शिवाचीच मूर्ती आहे. पण तसं ते नाही आहे. कदाचित ते प्राणी हे रक्तूंचं प्रतीक देखील असू शकेल. कदाचित ते सर्प किंवा हे एखाद्या अरण्यात राहणाऱ्या ध्यानी मुनीचं देखील ते प्रतीक असू शकेल. आणि ती शक्यता मला जास्त वाटते, कारण आर्य जम्मूद्वीपात येण्यापूर्वी या ठिकाणी श्रमण संस्कृती नांदत होते आणि श्रमण संस्कृतीत ध्यान करणे, विपश्यना करणे हे फार एक म्हणजे अंगभूत असं अंग होतं. तेव्हा कदाचित श्रमण संस्कृतीचंच ते प्रतीक असेल. भगवान बुद्धांच्या काळात
भगवान बुद्धांचा जेव्हा काळ झाला त्यावेळेला श्रमण संस्कृती यमुनेच्या पूर्वेकडे होती आणि यमुनेच्या पश्चिमेला आर्य संस्कृती हे चालली होती. त्यांचा शिरकाव हळूहळू पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे होत होता. ह्या श्रमण संस्कृतीबद्दल इतिहासकारांनी कधीच काही लिहिलं नाही. हे आश्चर्य वाटतं. एवढं मोठं जम्बूद्वीप, एवढं मोठं भारत. जम्बूद्वीप मी काय म्हणतो, भारत म्हटलं की तेवढं पाकिस्तान, बांगलादेश वगैरे एक्सक्लूड होतं. जम्बूद्वीप म्हटल्यानंतर अगदी अफगाणिस्तानापर्यंतचा तो जो प्रदेश आहे तो जम्बूद्वीप. ही जी संस्कृती श्रमण संस्कृती होती त्याबद्दल कोणी विचार केला नाही, कोणी लिहिलं नाही किंवा त्याबद्दल काही बोललंही जात नाही. मला असं वाटतं की या विचारवंतांनी चांगल्या तऱ्हेचा अभ्यास करून श्रमण संस्कृतीबद्दल काही लिहावं. जास्त विस्ताराने मी बोलत नाही, पण भगवान बुद्धांच्या काळामध्ये ज्या निरनिराळ्या विचार पद्धती होत्या त्या 62 विचार पद्धतींचा उल्लेख त्यांनी ब्रह्मजाल सूत्रामध्ये केलेला आहे. आणि इतर ठिकाणी श्रमण संस्कृतीला 8 धर्मगुरूंचा विचार केला आहे. त्या श्रमण संस्कृतीतूनच जैन धर्म, आजीवक आणि बौद्ध धर्म हा निर्माण झालेला आहे. दुसरी एक समस्या मला जाणवते, टोचते, की महाराष्ट्रामध्ये इतक्या लेण्या आहेत. आता लेण्यांच्याबद्दल आपण बोलणारच आहोत. कदाचित मला वाटतं अंदाजाप्रमाणे 1000 लेण्या असाव्यात. आणि लेण्यांच्या बरोबरच अनेक दगडविटांनी बांधलेली, मातीने बांधलेली अशी अनेक बौद्ध श्रद्धास्थळं असली पाहिजेत ठिकठिकाणी, सर्व महाराष्ट्रात. आपण महाराष्ट्राचाच विचार करतोय. त्या श्रद्धास्थळापैकी फक्त उस्मानाबाद येथील एक तेर गाव आहे. त्या तेर गावात एक त्रैलोकेश्वर नावाचं एक मंदिर आहे. ती फक्त एक बौद्धांची खूण राहिलेली आहे. तिला आता त्रैलोकेश्वर म्हणतात. तिचा त्या बोधिसत्वाचा जर आपण बोधिसत्वाचं नीट निरीक्षण केलं, तो जो तिसरा पाय आहे, तिसरा पाय जो दिलेला आहे वर दाखवणारा, तो नंतर निर्माण केला गेला आहे असं स्पष्टपणे जाणवतं. तर अशी इतकी मंदिरं, इतकी श्रद्धास्थानं, इतकी बौद्ध संस्कृती होती. ती बौद्ध संस्कृती एकाएकी गेली कुठे? महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालं आहे असं काय कुठे इतिहासात वाचलं नाही किंवा ऐकलं नाही. मग हे एवढे बौद्ध होते जे सर्व महाराष्ट्रभर होते, ते गेले कुठे? याच्याबद्दल काही कोणी बोलत नाही, कोणी लिहित नाही, कोणी विचार करत नाही. मला असं वाटतं की आपल्यासारख्या विद्वानांनी, विचारवंतांनी, सुज्ञांनी त्याबद्दल सुद्धा नीट विचार करून त्या संस्कृतीचा, ही संस्कृती कशी महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये विलीन झालेली आहे आणि त्याचा कसा परिणाम झाला याबद्दलही विचार करावा. तिसरी एक मला अडचण वाटते ती अशी की असं म्हटलं जातं की महाराजांच्या गळ्यामध्ये गाडगं आणि पाठीमागे पण पिंजरा असं होतं. सावली देखील पडू दिली जात नाही. ते केव्हापासून झालं, कसं झालं, त्याच्या पाठीमागे काय कारण असावे? शिवाजी महाराजांच्या काळात असं होणं शक्यच नव्हतं. कारण आपण जर महाडवरनं रायगडला चालला तो वाटेत पाचड नावाचं गाव सापडतं मिळतं. त्या पाचडमध्ये जर आपण चौकशी केली की जिजामाताचा वाडा कुठे आहे, तिची समाधी कुठे आहे, तर आपल्याला सांगतात की ते बौद्धवाडा आहे ना, तिथंच त्यांचा वाडा आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की त्या वाड्याभोवती सगळी बौद्धांची घरं आहेत, म्हणजे पूर्वीच्या महाराजांची घरं आहेत. त्यामुळे जिजामाता जर महाराजांच्या वस्तीमध्ये राहत होती तर त्यांच्या काळामध्ये गळ्यामध्ये गाडगं किंवा पाठीमागे फेस येणे शक्य नाही. राजाराम महाराजांच्या काळात पाचगणीच्या शेजारी एक नागेवाडी नावाचं गाव होतं. त्या ठिकाणी पारंपरिकरित्या पाटीलकी महाराजांच्याकडे होती. राजारामांच्या काळात एक वाद निर्माण झाला त्या पाटीलकीबद्दल. तेव्हा नागेवाडीचे काही लोक राजाराम महाराजांच्याकडे गेले. राजाराम महाराजांनी सांगितलं, जर तुम्हाला पाटीलकी हवी असेल तर तुम्ही धारदिव्य करा. तो काळ असा होता की त्या ठिकाणी पराक्रम करून मुसलमानांच्या ताब्यात असलेले आपला प्रदेश परत बळकावून घेणं फार आवश्यक होतं. धारदिव्य करून दाखवा. धारदिव्य म्हणजे तलवारीची आपली ताकद दाखवा. नागेवाडीच्या आणि इतर शेजारच्या पाजारच्या महाराणी पोतराजाचा डोलारा घेऊन, पोतराजांनी मला वाटतं मरियाईचा डोलारा घेऊन
ते वैराटगडावर गेले. वैराटगड त्यावेळेला मुसलमानांच्या ताब्यामध्ये होता. बराच उशिरा गेल्यामुळे नंतर पुढे खेळ खेळता 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 रात्र झाली आणि किल्ल्याचे दरवाजे लागले गेले. किल्ल्याचे दरवाजे लागले गेल्यानंतर एका ठराविक वेळ आल्यानंतर त्या पोतराजांनी लपवलेल्या आपल्या तलवारी भाले त्या मरियाच्या डोलाऱ्यामध्ये काढल्या आणि ते गेटवर असलेले संत्री शिपाई पहारेकरी यांना मारून काढलं आणि गेट उघडं केलं. किल्ल्याचा दरवाजा उघडला आणि बाहेरून महाराजांचं सैन्य आत आलं आणि अशा तऱ्हेने तो वैराटगड निघला. त्यावेळेला गळ्यात गाडगा आणि पिंजरा असणं शक्य नाही. छत्रपती शाहू महाराज, थोरले शाहू महाराज सातारचे, त्यांच्या काळामध्ये शिवनाथ महाराजांनी फार पराक्रम करून त्यांच्या बाजूने ते लढले आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना सांगलीचं कळंब हे गाव इनाम दिलं होतं. आणि पुढे त्यांचाच नातू शिवनाथ महाराज, त्यावेळेला असे आजोबाचं नाव नातवाला लावायची पद्धती होती, अजूनही आहे ती पद्धती. शिवनाथ महाराजांनी खर्ड्याच्या लढाईमध्ये फार मोठा पराक्रम केला, सांगलीच्या पटवर्धनांचा जीव वाचवला. आणि ते लढायला ज्यावेळेला गेले होते त्यावेळेला त्यांचा डेरा, त्यांचं सैन्य आणि त्यांचा डेरा म्हणजे सैन्याची वसाहत ही इतरांच्या सैन्यामध्ये होते. काही ब्राह्मणांनी, काही मराठ्यांनी तक्रार केली की महाराजांचा डेरा आमच्यामध्ये का बसलेला आहे. त्यावेळेला माधवराव पेशवे होते, त्यांनी पाहिलं दरबारामध्ये इतर लोक जे बसले होते मानकरी त्यांच्याकडे पाहिलं तर त्यावेळेला सरदार पाटणकर म्हणाले की ही काय भटा ब्राह्मणांची जेवणाची पंगत नाही, ही तर लढाई आपण सगळे लढायला लावत, ज्याची तलवार खंबीर व हंबीर. सांगण्याचा पण मुद्दा तितका की अशा काळामध्ये गळ्यामध्ये गाडगं आणि पिंजरा असणं शक्य नाही, म्हणजे माधवराव पेशव्यांच्या काळामध्ये. मला संशोधन करता करता एक डॉक्युमेंट मिळालं, ते त्याची झेरॉक्स कॉपी मी मुद्दाम इथं आणलेली आहे दाखवण्यासाठी तुम्हाला. ते जरा थोडंसं गमतीशीर आहे, पण ते पूर्वीच्या काळी बोरून लिहित असत, ते बोरून लिहिलेलं हे डॉक्युमेंट आहे. बोरून लिहिलेलं आहे आणि त्याची भाषा सुद्धा मी अनेक वेळा प्रयत्न केल्यानंतर मला थोडीशी समजली. तर ह्या डॉक्युमेंटवरून सगळं मी वाचून दाखवत नाही किंवा सांगत नाही की आनंदीबाई ही एका महारावर रागवले, क्रुद्ध झाली. कारण ती ज्यावेळेला राघोबा ज्यावेळेला वारीवर गेला होता त्यावेळेला आनंदीबाई फेरफटका करण्यासाठी पुणे शहरामध्ये चालले असता तिनं मोठी मोठी पावलं उमटलेली, पाण्यातून नुकतंच चाललेली उमटलेली पाहिले. तिनं वाड्यामध्ये कोणाची पावलं त्याला बोलून घ्या म्हणून सांगितलं. तर ती पावलं, असं नाव आहे त्या ग्रस्ताचं, आता मला सापडत नाही ते नाव, पण आहे नाव इथं कुठतरी. तर त्या महाराजांनं नकार दिला आणि नकार दिला म्हणून क्रुद्ध झाली आणि तिनं फरमान काढलं की इथून पुढे महाराजांच्या गळ्यामध्ये गाडगं आणि पाठीमागे पिंजरा ठेवण्याचं कारण काय, ते पाय उठून येत म्हणून. हे डॉक्युमेंट आहे, हे सखे 1702 रोजी सनवार. 1702 म्हणजे त्याच्यात 78 वर्ष मिळवली तर साधारणपणे 1780 वर्ष होईल. हे 1780 सालचं हे डॉक्युमेंट आहे. आता हे खरं आहे की खोटं आहे हा संशोधनाचा विषय आहे. आय एम नॉट रिलाईंग ऑन दॅट, पण हा एक पुरावा आहे. आणि त्याच्यावरून असं वाटतं की आनंदीबाईंच्यामुळे 1780 साली महाराजांच्या घरामध्ये गाडगं आणि पाठीमागं पिंजरा आला आणि त्यांची सावली देखील पाहिली जाऊ असा हुकूम काढला. भोसले नावाचे एक सरदार, अनेक सरदार होते, त्यापैकी भोसले एक सरदार होते. त्या भोसलेंनी त्याचा विरोध केला म्हणून त्या भोसल्यांचे सगळे जमीन जुमला त्यांचे किल्ले वगैरे जे होते ते आनंदीबाईने स्वारी करून ते काबीज केले आणि त्यांना
देशोधडीला लावला असं देखील ह्या डॉक्युमेंटमध्ये म्हटलं आहे. बाबासाहेबांनी अस्पृश्यता आणि अस्पृश्यतेचं दुःख ते पाहिलं, जे दुःख आहे ते अनुभवलं, जाणलं. ते दुःख कोणत्या कारणामुळे झालं ती कारणं बाबासाहेबांनी नीटपणे त्याचं संशोधन केलं. ते दुःख नष्ट करता येणं हा त्यांच्यामध्ये स्वाभिमान होता आणि ते दुःख नष्ट करण्याचा त्यांनी जो मार्ग 1956 साली दाखवला तोच दुसरा नसून हा बुद्ध धर्माचा मार्ग त्यांनी दाखवला. आणि अशा तऱ्हेने अस्पृश्यता आणि ती अस्पृश्यतेची मानसिकता आमच्यातून नष्ट केली. जे दुःख आहे, दुःख समुदाय आहे, दुःख निरोध आहे आणि दुःख निरोधगामी प्रतिपदा ही जो लॉजिकल सिलॉजिझम आहे तो जीवनातल्या प्रत्येक समस्येला जरी आपण लावला तर त्याचं उत्तर आपल्याला मिळू शकेल, त्याच्यातून मार्ग आपल्याला मिळू शकेल. बाबासाहेबांनी जे आपल्याला धम्म दिला तो खरोखरच फार महान आहे. फार बारकाईने तपासून घ्या. उद्या त्याच्याबद्दल तुम्ही विचार करणार आहात तर तो विचार साधन तो व्हावा असं बोलून मी माझं म्हणू शकतो. त्यापूर्वी ह्या सिम्पोजियमचं परिषदेचं ह्या कॉन्फरन्सचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. जय भारत.